आज आपल्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणावा लागेल मित्रांनो, कारण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे. ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या प्रचार दौऱ्यासाठी किंवा सभा घेण्यासाठी म्हणावं लागेल मित्रांनो, जात असताना त्यांचं विमान अपघात झालं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर त्यांच्या विमानाचा अपघात किती दुर्दैवी प्रमाणात झालेला आहे. त्यामध्ये फाईल्स, कागदपत्र वगैरे देखील तिथे दिसत आहे मित्रांनो, आणि विमानाला कशा पद्धतीने आग लागली तुम्ही ते देखील बघू शकता. मित्रांनो, अजितदादा पवार यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे की ते मनमिळावू होते आणि रोखठोक निर्णय घेणारे निर्भीड असे व्यक्तिमत्व होते. ते आज मुंबईहून बारामतीला येत असताना त्यांचं VTSSK क्रमांकाचं जे विमान आहे LJ-45 चार्टर विमान याचा अपघात झाला आणि ते सकाळी 8:48च्या सुमारास त्या विमानाचा अपघात होऊन त्यांचं निधन झालं. त्या ठिकाणी वैद्यकीय पथक, फायर ब्रिगेड, सर्व गाड्या वगैरे सर्व गेलं, पण त्या गोष्टीचा काही उपयोग झाला नाही मित्रांनो. कारण की विमान अपघात इतका भयानक होता, तुम्ही चित्रात देखील बघू शकता की त्यामध्ये असलेले आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, शांभवी पाठक, सुमित कपूर, इतर समेत सर्व त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. मित्रांनो, आपले उपमुख्यमंत्री, दुसरे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ह्या गोष्टीसाठी अजितदादा पवारांना आदरांजली, श्रद्धांजली दिली. ते देखील म्हटले की अजितदादा पवार हे मनमिळावू आणि चांगले व्यक्तिमत्व होते. त्यांच्यासाठी ते मोठ्या भावाप्रमाणे होते आणि वयाने देखील ते मित्रांनो त्यांच्यापेक्षा मोठे होते. त्यामुळं त्यांनी देखील त्यांच्यासाठी आदरांजली, श्रद्धांजली वाहिली आणि त्यांनी देखील त्यांचे प्रचार दौरे जे काय आजचे ते रद्द केले. सोबतच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यासाठी आदरांजली वाहिली. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपले अजितदादा पवार यांचं जे काही त्यांनी गोष्टी, त्यांची कारकीर्द आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यांची कारकीर्द खूपच गाजलेली आहे मित्रांनो. ते बारामती इथून आलेले आहे मित्रांनो, पण त्यांनी अख्खं महाराष्ट्रभर त्यांचं नाव, वर्चस्व गाजवलं आहे. कारण मित्रांनो, त्यांचे निर्णय हे ठोक असायचे. ते महाराष्ट्रीय जनतेसाठी ठोकपणे सकाळी लवकर उठून महाराष्ट्र जनतेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे. महाराष्ट्र जनतेसाठी ते नेहमी महाराष्ट्र जनतेबद्दल चांगलाच विचार करून चांगलाच ते महाराष्ट्र जनते राजकारण करायचे मित्रांनो. त्यांच्यासारखा नेता पुन्हा आपल्या महाराष्ट्राला मित्रांनो लाभणार नाही आणि त्यांच्यासारखा नेता लाभण्यासाठी असं भाग्य महाराष्ट्राला आणखी केव्हा मिळेल ते सांगू शकत नाही. पण आपल्या महाराष्ट्रातले एक चांगले नामवंत आणि एक निर्भीड व्यक्तिमत्व असे आपले अजितदादा पवार यांच्यासाठी आपण काय म्हणावं तेवढं कमीच आहे मित्रांनो. अजितदादा पवार यांच्याबद्दल